और अब बात महाराष्ट्र की चुनाव के दौरान महाराष्ट्र की सियासत में 26/11 का मुद्दा एक बार फिर से गर्मा गया है। दरअसल महाराष्ट्र कांग्रेस के नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने उज्ज्वल निकम की उम्मीदवारी को लेकर विवादित बयान दे दिया है। बीजेपी उम्मीदवार हैं उज्ज्वल निकम, जिस पर बीजेपी ने कड़ा ऐतराज जताया है। दरअसल वडेट्टीवार ने उज्ज्वल निकम को देशद्रोही तक कह डाला, जिसे लेकर बीजेपी ने बड़ा प्रदर्शन किया है। तस्वीरें आपके सामने हैं, आइए आपको सुनाते हैं विजय वडेट्टीवार ने क्या कहा था, जिस पर हंगामा बरपा है। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो आहे। और वहीं इस पूरे बयान के सामने आने के बाद देवेंद्र फडणवीस ने भी पलटवार किया है। क्या कहा उन्होंने, सुनिए। अरे आम्ही उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला त्या ठिकाणी सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली। आता यांना चिंता कोणाची आहे? अजमल कसाबच्या बदनामीची। ज्या अजमल कसाबने मुंबईमध्ये येऊन बॉम्बस्फोट केले त्या अजमल कसाबची यांना चिंता आहे। अरे महायुती उज्ज्वल निकमांच्या मागे आहे आणि ही महाविकास आघाडी अजमल कसाबच्या मागे आहे। तुम्हाला निर्णय करायचा आहे कोणाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे।